नमस्कार. ओम साईराम. आज गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सर्वांना मनापासून साईमय शुभेच्छा आणि मंगलमय शुभेच्छा. गुरूंच्याबद्दल थोडंसं महिमा अगाध आहे, त्यांची लीला अगाध आहे आणि हे सर्व साई भक्तांना माहीत आहे. जो पण त्यांच्याशी जोडला जातो साईबाबांशी, त्याला असे विशेष अनुभव येत राहतात आणि साईबाबांची भक्ती अगदी सहज आहे. सहज संवाद आहे त्यांच्याशी. त्यांच्या नावातच इतकं म्हणजे साक्षी तो रूप आहे, ते कणाकणात जाणवतं आणि त्यांच्याशी जोडल्यानंतर आपल्याला प्रत्येक कणाकणाचं महत्त्व ते पटवून देतात आणि कसं ते प्रत्येक कणाकणात आहेत आणि सर्वांमध्ये आहेत तेही दाखवून देतात. बाबांनी सांगितलेलं आहे सबका मालिक एक, आणि त्यांची भक्ती आपण कशी करतो यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. प्रेमाने केली आणि निर्मळ प्रेमाने केली, निस्वार्थी प्रेमाने केली तर साईबाबा तुम्हाला सगळ्यांमध्ये दिसतात. सगळ्यांमध्ये बाबांचं रूप जे आहे सर्व देवदेवतांमध्ये, सर्व माणसांमध्ये तुम्हाला दिसेल. आणि अशी ही बाबांची लीला आगाध आहे. त्यांच्यावर जितका विश्वास ठेवू आपण तितका अनुभव खूप सुंदर येतो. समाधानी मन होत जातं, शांत मन होत जातं आणि मनामध्ये सर्वांच्याबद्दल फक्त आणि फक्त प्रेम, आपुलकी, आदर, मन साईमय होऊन जातं. बाबांनी सांगितलेलं आहे सबका मालिक एक, आणि खरंच बाबा ते भक्तांना दाखवून देतात. त्यांच्यावर ज्यांनी विश्वास ठेवला आहे त्या भक्तांना ते दाखवून देतात की सबका मालिक एक कसा आहे. जिथं जाईल तिथं साईनामात रंगून जा. सहज कोणत्याही मंदिरला जा, कुठेही जा, बाहेर जा, कुठेही जा, फक्त बरोबर सोबत साईनाम घेऊन जा. बाबा तुम्ही सोबत आहात इतकं म्हटलं ना तरी बस झालं. ते सोबत येतात आणि तसा अनुभवही आपल्याला येत राहतो. इतकी त्यांची श्रद्धा सोपी आहे, सहज आहे. आणि सबुरी म्हणाल तर सबुरी म्हणजे संयम ठेवायलाच पाहिजे. कोणत्याही गोष्टीसाठी आपल्याला थोडी वाट पाहत आपलं कर्म करत राहायचं आणि बाबांवर विश्वास ठेवायचा. इतकी सोपी गोष्ट आहे साईबाबांच्या भक्तीमध्ये. आणि परमेश्वर एकच आहे यावरही विश्वास ठेवायचा, कारण बाबांनी सांगितलेलं आहे की सबका मालिक एक. श्रद्धा सबुरी आणि सबका मालिक एक, एवढं लक्षात ठेवलं आणि आपलं काम करत राहिलं, साईनामाने सगळ्या गोष्टी समर्पित केल्या की ती तुमची भक्ती इतकी सार्थकी लागते, इतकी सार्थकी लागते आणि त्याचे अनुभवही तितकेच सुंदर यायला लागतात. आणि तो भक्त कधी साईरंगात रंगून जातो काहीही कळणार नाही आणि त्याला बाबा साईबाबा साक्षी तो रूपाने दर्शनही देतात, साक्षात्कार घडवतात. आणि त्यांच्यावर तुम्ही कसं विश्वास ठेवता यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. सोप्या पद्धतीनं कराल, ग्रंथवाचन करा, तितक्याच प्रेमाने करा, त्याचेही खूप सुंदर अनुभव येतात. त्यांचं वचनांवर विश्वास ठेवा, प्रत्येक वचनाचा तुम्हाला अनुभव येतो. शिवाय श्रद्धा आणि सबुरी या दोन तत्वांवर विश्वास ठेवून फक्त साईनाम घेत राहिलं आणि आपलं काम करत राहिलं तरीही खूप सुंदर अनुभव येतात. म्हणजे प्रत्येक गोष्ट इतकी छोटी छोटी आहे पण तितक्याच संयमानं, धैर्यानं आणि विश्वासानं, प्रेमाने त्या भक्तीत रंगून जायला पाहिजे. आणि ग्रंथवाचनाचा अनुभव येतो. स्वप्नामध्ये बाबा दर्शन देतात. तुम्हाला जे जे प्रश्न पडलेले असतात त्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा तुम्हाला कोणत्या ना कोणत्या माध्यमातून बाबा देत असतात. खूप गोष्टी अशा आहेत की सहज बाबा तुमच्या भक्तीचं
फळ अगदी सहजपणे देत असतात. मग त्यांच्याशी त्यांच्या फोटोसमोर जरी आपण त्यांची प्रार्थना करत थांबलो किंवा त्यांचं नाव घेऊन जरी प्रार्थना केली किंवा त्यांच्या मूर्तीसमोर बसून प्रार्थना केली तर ती प्रार्थना लगेच ऐकली जाते आणि बाबा त्याप्रमाणे आशीर्वादही देत असतात. म्हणजे इतके सुंदर अनुभव, प्रत्येक भक्ताचे हे अनुभव आहेत. साक्षात्कार घडतो, स्वप्नात दर्शन होतं, तुमच्यातली पूर्णपणे नकारात्मकता निघून जाते. विशेष म्हणजे साई नामात रंगल्यानंतर. आणि कारण त्या नामातच साक्षीत्व रूप आहे बाबांचं, साक्षीत्व रूप आणि ईश्वराचं रूप आहे. आणि बाबा ते दाखवतातही तितका विश्वास ठेवल्यानंतर की सबका मालिक, बाबांचं हे वाक्य आहे, सबका मालिक एक. अजून बरंच काही सांगायचं आहे बाबांबद्दल. बाबांचा महिमा अगाध आहे, लीला अगाध आहेत. अजून एक महत्त्वाचं म्हणजे साईबाबांचे दिव्य संदेश हे पुस्तक खूप सुंदर आहे. मी वाचलेलं आहे, मलासुद्धा त्याचे खूप चांगले अनुभव आलेले आहेत आणि लवकरच त्याचं वाचनही मी या व्हिडिओमधून करणार आहे. आधी पण यापूर्वी पण मी वाचन ते केलेलं आहे यूट्यूब चॅनलवर. पण तुम्हाला ऐकायचं असेल तर नक्की कमेंट करा. साईबाबांचे दिव्य संदेश खूप सुंदर अनुभव आहेत आणि तुम्हाला जर असे अनुभव येत असतील साईबाबांचे, माझे अनुभवसुद्धा मी शेअर केलेले आहेत यूट्यूब चॅनलवर, माझ्या सुस्मिता सिम्प्लिसिटी या चॅनलवर. आणि बरेच अनुभव अजून सांगायचे आहेत. तुम्हालासुद्धा असे अनुभव येतात का साईबाबांचे, आणि तुमची भक्ती आणि त्यांचं भक्तिरूपी नातं कसं आहे, नक्की कमेंट करा. ओम साईराम. साईबाबांचा महिमा अगाध आहे, साई लीला अगाध आहे आणि तो भक्त साईमय होऊन जातो साईबाबांच्या भक्तीमध्ये. इतकी ताकद, इतकी शक्ती आहे आणि साईबाबा तुम्हाला तुमच्या शक्तीपर्यंत पोहोचवतात. हे सत्य आहे. तुमची शक्ती काय आहे तिथपर्यंत ते पोहोचवतात. इतका सुंदर साईबाबांचा अनुभव असतो, साईबाबांच्या भक्तीचा अनुभव असतो. तुम्हाला कुठे जायला नाही मिळालं तरीसुद्धा काही हरकत नाही, फक्त नामात राहा, नाम घेत राहा. हीच तर संतांची लीला आहे. संतांनी सांगितलेलं आहे कलियुगामध्ये भक्ती ही खूप अवघड गोष्ट आहे, कारण तितक्या जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत, तितकंच धावपळीचं जीवन आहे माणसाच्या आयुष्यात. म्हणून संतांनी अगदी सोपा उपाय सांगितलेला आहे की नामस्मरण करा. मग आपण कोणत्या गुरूंचं नामस्मरण करतो ते एकाच गुरूंचं करायला पाहिजे. त्या नामात राहा, रंगून जा. आणि कोणतंही काम करताना कोणतंही काम करा, तुम्हाला नामस्मरण करण्यासाठी कोणतंही बंधन नाही. सहज आपण नामस्मरण करू शकतो कोणत्याही कामामध्ये, बाहेर जाताना, घरात असताना, वावरताना, कोणतंही काम करताना, कधीही कुठेही त्याला कोणतंही बंधन नाही. प्रार्थनेला कोणतंही बंधन नाही. ध्यान तर अगदी सहज आपण जिथं बसलो तिथंसुद्धा आपण, म्हणजे ह्या ज्या भक्तीच्या गोष्टी आहेत त्या तुमच्या जर सहज असतील ना तर त्याला काही बंधन नाही. आणि तुमचा संतांच्या विचारांवर, संतांच्या भक्तीवर श्रद्धा असेल, संतांच्या विचारांवर श्रद्धा असेल तर ह्या सगळ्या गोष्टी सहज शक्य आहेत. नक्की विश्वास ठेवा. ओम साईराम. पुन्हा एकदा सर्वांना साईमय शुभेच्छा गुरुपौर्णिमेनिमित्त. ओम साईराम.